नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं मोठं संकट येतं आहे आणि ही साधी उष्णता नाही तर इतिहासात पहिल्यांदाच 50 अंशाच्या पुढे जाणारं तापमान. होय, गेल्या 150 वर्षात जे कधी घडलं नाही ते आता घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक ठरणार आहेत. सध्या विदर्भ आणि मराठवाडा उष्णतेने होरपळतोय, पण आता ही लाट राज्यातील तब्बल 20 जिल्ह्यामध्ये पसरत आहे आणि या जिल्ह्यामध्ये तापमान 50 अंशाच्या पुढे जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मित्रांनो, ही बातमी हलक्यात घेऊ नका, कारण ही केवळ उष्णता नाही तर जीव घेणारी परिस्थिती बनू शकते. 26 एप्रिल रोजी अकोल्यात 47 अंश तापमानाची नोंद झाली, पण हा फक्त ट्रेलर होता. खरा धोका अजून पुढे आहे. आता प्रश्न आहे, ही परिस्थिती एवढी गंभीर का झाली? शास्त्रज्ञांच्या मते यामुळे कारण आहे मेगा एल निनो. समुद्राचं तापमान वाढल्यामुळे संपूर्ण हवामानचक्र बदललं आहे आणि भारतावर, विशेषतः महाराष्ट्रावर याचा थेट परिणाम होत आहे. उत्तर भारतातून एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, जो गरम हवेला वर जाण्यापासून रोखतो. म्हणजेच जणू महाराष्ट्रावर एक हीट डोम तयार झाला आहे. जसं प्रेशर कुकरमध्ये वाफ अडकते, तसंच इथे उष्णता अडकली आहे. ती वर जात नाही, थंड होत नाही आणि त्यामुळे तापमान दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. आता पाहूया कोणते जिल्हे सर्वाधिक धोक्यात आहे. विदर्भात अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा या सर्व जिल्ह्यामध्ये तापमान 47 ते 50 अंशाच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे आणि नंदुरबार इथेही तापमान 48 अंशाच्या पुढे जाऊ शकतं. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर आणि बीड या जिल्ह्यामध्येही तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्हे पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे तापमान 40 ते 45 अंशापर्यंत जाईल. पण आर्द्रतेमुळे इथे जानेवारी उष्णता 50 अंशासारखीच असेल. परिस्थिती इतकी गंभीर आहे की सरकारने तातडीची बैठक घेऊन काही कडक नियम लागू केले आहेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडण्यावर बंदी. शाळांचे वेळापत्रक बदलले, कामाचे तास बदलले, पाणी व्यवस्था बंधनकारक आणि रुग्णालयामध्ये हाय अलर्ट केलं आहे. हे नियम पाळणं म्हणजे आपला जीव वाचवणं, कारण ही उष्णता फक्त त्रासदायक नाही तर प्राणघातक ठरू शकते. पुण्यात उष्माघाताने मृत्यूंची घटना समोर आली आहे. मुंबईत रस्त्यावर गाड्यांचे टायर वितळण्याचे प्रकार घडले आहेत. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होतं. मित्रांनो, ही केवळ एक बातमी नाही तर निसर्गाचा इशारा आहे. आपण वेळेत सावध झालो तर वाचू शकतो, नाहीतर परिणाम गंभीर होऊ शकतात. म्हणून काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा. भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा, दुपारी बाहेर पडणं टाळा आणि स्वतःसोबत आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि हो, आपल्या आजूबाजूच्या पक्षी आणि प्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था नक्की करा. तुमची छोटी मदत एखाद्या जीवाचं प्राण वाचू शकते. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या जिल्ह्यात सध्या तापमान किती आहे आणि परिस्थिती कशी आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण जागरूकता म्हणजेच बचाव. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.